नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांनो, पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासंदर्भातील केंद्र शासनाच्या माध्यमातून एकंदरीत देशातील शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची गुड न्यूज आहे. कारण की आता लवकरच 21वा हप्ता पीएम किसानचा जे की केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेअंतर्गत जे की वितरण करण्यात येणार आहे. कारण की ऑलरेडी 3 राज्यांमध्ये पीएम किसानचा 21व्या हप्त्यासंदर्भातील जेवढं पण काही निधी आहे, जवळपास 540 कोटी रुपयाचा, तो वितरण करण्यात आला आहे. ते 3 राज्य कोणते आणि त्याच्या बाद महाराष्ट्राचा नंबर कधी आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये आता इथे बघणार आहोत. कारण की हालाकी अद्याप पीएम किसानच्या 21व्या हप्त्यासंदर्भातील टायमिंग जो आहे अद्याप अजून त्या हप्त्याचा नाही. कारण की ऑलरेडी 2 ऑगस्ट रोजीच हप्ता वितरण करण्यात आला, परंतु काही कारणास्तव हप्ता लवकरात वितरण करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाच्या माध्यमातून इथे घेण्यात आला आहे. आता तुम्हाला सांगू शकतो की पंजाब असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि उत्तराखंड असेल, या 3 राज्यांमध्ये जे की पीएम किसान संदर्भातील जे की दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी जे की 21व्या हप्ता वितरण इथं करण्यात आलेला आहे. त्याच्या माध्यमातून जवळपास 27,68,000 शेतकऱ्यांसाठी 540 कोटी रुपयाचा एवढा निधी जे की 21व्या हप्त्यासाठी जे की पीएम किसानच्या माध्यमातून वितरण करण्यात आला आहे आणि तो हप्ता देखील वितरण झाला आहे. याचं कारण होतं शेतकरी जे की पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांमध्ये जे की सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला खूप जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी एकंदरीत अडचणीत आला. तिथले किसान शेतकरी जेवढे पण होते तर त्यांना एक शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठीचा हा निर्णय केंद्र शासनाने घेतला असं त्याच्यात सांगण्यात येऊ लागलंय आणि त्याच अनुषंगाने सर्व काही हप्त्याचं वितरण तिथं करण्यात आलेलं आहे दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी. आता प्रश्न असा पडतोय की आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील जे की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जसं की 20-22 सप्टेंबरच्या अगोदर 17-18 सप्टेंबर रोजी बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये खूप अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिके पूर्णतः पाण्याखाली गेले आणि शेतकऱ्यांवरती एक खूप मोठं संकट आले. सध्या राज्यात जे की ओला दुष्काळ जाहीर करा, कर्जमाफी करा असा नारा एकंदरीत शेतकरी प्रवर्ग देऊ लागले आणि याच्याच माध्यमातून जे की पीएम किसानचा देखील हप्ता शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यासाठीचा केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मदतीच्या स्वरूपात एक हात लावण्यासाठी जे की लवकरच वितरण करू असं जे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ते सांगितलेलं आहे. तर नक्कीच हप्ता कधी वितरण होणार थोडक्यात आपण या संबंधीची माहिती जाणून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी याच्यासाठी लाखो शेतकरी आता परत एकदा याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले जे की पीएम किसानच्या नवीन याद्यांच्या माध्यमातून आणि जवळपास शेतकरी आता हा जो निधी 540 कोटी रुपयाचा जे की दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी जे की 3 राज्यांसाठी वितरण करण्यात आला. आता पुढील लिस्टमध्ये महाराष्ट्राचं देखील नाव आहे असं सांगण्यात येऊ लागलं बऱ्याच काही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून. महाराष्ट्र राज्यामध्ये जे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम किसान संदर्भातील 21वा हप्ता वितरण करायचं म्हटलं तर याच्यासाठी जे की दिवाळी सण हा खूप महत्त्वाचा मानला जाणारा महाराष्ट्रातील एक सण आहे. तर याच्याच शुभ मुहूर्तावरती जे की महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांना एक आर्थिक मदतीचा हातभार केंद्र शासनाच्या माध्यमातून लागू अशी जे की इच्छा आपल्या महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्यांची आहे. तर याच्याच अनुषंगाने याच्याच पार्श्वभूमीवरती जे की आपल्या राज्यातील जेवढे पण काही 93,66,000 एवढे पण लाभार्थी शेतकरी नमो शेतकरीसाठी तेच पीएम किसानसाठी जोडण्यात येणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून जे की पीएम किसान संदर्भातील 21वा हप्ता जे की महाराष्ट्रात दिवाळीच्या आगामी काळामध्ये जे की दसरा झाल्याच्या नंतर वितरण होईल अशी तरी माहिती देण्यात येऊ लागली बऱ्याच काही राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तथा बऱ्याच काही प्रसार माध्यमांच्या किंवा काही संकेतस्थळांच्या माध्यमातून. जसं की जी कंडिशन पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या 3 राज्यांमध्ये झाली तीच कंडिशन आपल्या महाराष्ट्रात देखील झाली. तर याच्याच अनुषंगाने काही ना काही लवकरच पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच येईल अशी तरी सध्याची माहिती उपलब्ध आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे ते नक्कीच सांगावं. आणि हालाकी मागील काळातच हा हप्ता वितरण इथे पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांसोबत व्हायला पाहिजे होतं, परंतु असं काही घडले नाही. तर ते केंद्र शासनाचं काही त्यांचं स्वतःची राय असू शकते. तर हेच एक अपडेट होतं. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटली असल्यास लाईक देखील करू शकता आणि पुढील पण महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळवा का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.